वेलकम टू दिस केमदीप यूट्यूब चॅनल. मी प्रोफेसर दीपक देशमुख. आपण आजच्या या सेशनमध्ये एफ ब्लॉक एलिमेंट्स मीन्स इनर ट्रान्झिशन एलिमेंट्सला स्टार्ट करतो आहोत. अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. बऱ्याच वेळेला तुमची MSc CET असेल किंवा अदर एक्झामिनेशन असतील, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन किंवा तुमची बोर्ड एक्झाम असेल, याच्यावरती बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. साधा आणि सोपा पार्ट आहे ह्या चॅप्टर मधला. आता इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे नेमकं काय ते पाहण्या अगोदर आपल्याला एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे काय हे बघावं लागेल. आता हे जे एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत, आपण डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणलं होतो कुणाला, द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन डी सबशेल, तर आपण म्हणतो ऑफ पेनाल्टिमेट शेल. आपल्याला माहिती आहे हा न्यूक्लियस आहे. अराउंड न्यूक्लियस number of shells, around nucleus number of shells. समजा मी ही आउटर मोस्ट सेल आहे, ती आपण घेतली अल्टिमेट, ही असेल n, त्याच्या आतमधली n-1d ही कुठली असते, पेनाल्टिमेट. त्याच्या आतमध्ये असते n-2, ही असते प्री किंवा अँटी पेनाल्टिमेट शेल. परत बघा, सगळ्यात शेवटची n अल्टिमेट, सेकंड लास्ट n-1 पेनाल्टिमेट, आणि त्याच्या आतमधली प्री पेनाल्टिमेट और अँटी पेनाल्टिमेट शेल. काय सांगितलं मी, लास्ट अल्टिमेट आहे, त्याच्या आतमधली पेनाल्टिमेट आहे, त्याच्या आतमधली n-2 प्री पेनाल्टिमेट आहे किंवा अँटी पेनाल्टिमेट आहे. ही शेवटची जर ns असेल तर ही असते n-1d, आतमधली असते n-2f. म्हणजे जनरली n-2f, त्याच्यानंतर n-1d अँड लास्ट वन इज ns. परत बघा, ही आउटर मोस्ट आहे, ही नेक्स्ट टू दी आउटर मोस्ट आहे, मी सेकंड लास्ट आहे, आणि ही n-2f ही काय असणार आहे, त्याच्या आतमधली आहे, म्हणजे कोणती n-2f आहे. आता आपण ह्या n-1d मध्ये जर इलेक्ट्रॉन एंट्री झाली तर आपण याला काय म्हणलं होतं, ट्रान्झिशन म्हणलं होतं. काय म्हणलं होतं, ट्रान्झिशन. आता आपण एफ ब्लॉक एलिमेंट्सला इनर ट्रान्झिशन म्हणतो. तत्पूर्वी आपल्याला काय बघायचंय की व्हाय दीज व्हॉट इज डेफिनेशन ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट्स. जनरली लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन n-2f सबशेल. ज्या एलिमेंट्स मध्ये इलेक्ट्रॉन्स हे सक्सेसिव्हली एफ सबशेल मध्ये भरले जातात त्याला आपण काय म्हणूया, एफ ब्लॉक एलिमेंट्स. तर सिंपली तुम्ही डिफाइन करू शकता, द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन n-2f सबशेल. आपण ऑफ काय म्हणूया, प्री और अँटी पेनाल्टिमेट शेल. द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन f सबशेल ऑफ प्री और अँटी पेनाल्टिमेट शेल, दॅट इज n-2f सबशेल. डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये n-1d सबशेल सक्सेसिव्हली फिल झाली होती, एफ मध्ये n-2f काय होतीये, सक्सेसिव्हली भरली जाते. आता याच एफ ब्लॉक एलिमेंट्स ना आपण नाव दिले इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. असं का म्हणायचं, का तर इलेक्ट्रॉन जो एंटर होतोय तो कुठं होतोय, इथं n-2f. दिस सबशेल lie deep within the atom. ही सबशेल lies inner to the d block elements or inner to the transition elements. ही जी सबशेल आहे, लक्ष द्या बाळांनो इकडं, ही जी सबशेल आहे ती खोलवरती खूप आतमध्ये आहे. कुणाच्या, ऍटमच्या. हा ऍटमचा आउटर मोस्ट ऑर्बिट आहे, सेकंड आउटर मोस्ट आहे, हा थर्ड असेल. तो कुठे, इथे इलेक्ट्रॉन एंटर होतोय, ही सबशेल ऍटम वरती खोलवर आहे. दिस एफ सबशेल लाईज इनसाइड और डीप इनर टू द ऍटम. काय सांगितले मी, डीप इनर टू द ऍटम, दॅट इज इनर टू द ट्रान्झिशन एलिमेंट. सो दे आर कॉल्ड ॲज इनर ट्रान्झिशन एलिमेंट. सिम्पली मी सांगू शकतो इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे काय. काय सांगता येईल आपल्याला, दी n-2f सबशेल लाईज डीप inside or inner to the atom किंवा inner in the atom, that is inside the or inner to the transition elements.
ही खूप खोलवरती आहे आणि ट्रान्झिशन एलिमेंटच्या इनरला आहे, म्हणून आपण त्यांना काय म्हणूया, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. दुसरं आणखीन एक महत्वाचं, हे जे एलिमेंट्स आहेत ते बेसिकली कुठं प्लेस झालेले आहेत, तर डी ब्लॉक एलिमेंट्स मध्येच प्लेस झाले, म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्येच प्लेस झालेले आहेत. कुठं, तर थर्ड ग्रुप मध्ये 6th and 7th पिरियड मध्ये. तर आपण पोर्शन मध्ये बघूया. मी फर्स्ट एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे काय सांगितलं, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे काय सांगितलं. आता मला पोझिशन सांगायचे. कुठे सांगायचे पोझिशन, तर पिरियोडिक टेबल मध्ये. आता पिरियोडिक टेबल मध्ये आपण या पद्धतीने आउटलाईन सांगतो पिरियोडिक टेबलची. हा पिरियोडिक टेबल आहे. हा फर्स्ट ग्रुप आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे, अप टू 12. हा 13 to 17, हा 18. हा फर्स्ट पिरियड आहे, सेकंड, थर्ड. हा 4, 5, 6 and 7. आता या 6व्या आणि 7व्या पिरियड मध्ये या ठिकाणचा जो एलिमेंट आहे तो आहे लॅन्थॅनम, या ठिकाणचा आहे ऍक्टिनम. दिस लॅन्थॅनम इज अन अ डी ब्लॉक एलिमेंट. हा ट्रान्झिशन आहे. हा ऍक्टिनम हा पण ट्रान्झिशन आहे. हा लॅन्थॅनम, त्याच्यानंतर या ठिकाणी येणारा HF. कुठला येणारा, HF. आता लॅन्थॅनम आणि HF या दोघांच्या मध्ये 14 एलिमेंट्स आहेत. 14 एलिमेंट्स आहेत, जे आपण कुठं प्लेस केलेले आहेत, इथे बॉटमला. दी 14 एलिमेंट्स आर for a block elements or lanthanoids. For a block elements or lanthanoid. ऍक्टिनम नंतर या ठिकाणी Rg येतो. ह्या ऍक्टिनम नंतर येणारे जे एलिमेंट्स इथं पण 14 आहेत, त्यांना आपण म्हणतो 5 ब्लॉक एलिमेंट्स और ऍक्टिनॉइड्स. काय म्हणतो आपण, ऍक्टिनॉइड्स. आता पोझिशन कुठे आहे बघा. ऍक्च्युअली या ब्लॉक एलिमेंटची पोझिशन आहे थर्ड ग्रुप, 6th and 7th पिरियड. काय सांगितले मी, ऍक्च्युअली दे आर प्लेस्ड इन थर्ड ग्रुप, 6th and 7th पिरियड. कुठं प्लेस झालेत, तिसऱ्या ग्रुपमध्ये, 6व्या आणि 7व्या ग्रुपमध्ये. पण आपण त्यांना बॉटमला का प्लेस केलं, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. वाय दे आर प्लेस्ड ॲट बॉटम. जर समजा आपण हे एलिमेंट्स लॅन्थॅनम नंतर इथंच प्लेस केले असते, तर हा जो पार्ट आहे तो आणखीन पुढे गेला असता 14 एलिमेंटला. म्हणजे ह्या पिरियोडिक टेबलची जी सिमेट्री आहे ती टोटली ब्रेक झाली असती. म्हणजे सिमेट्री ब्रेक न होऊ देण्यासाठी, फक्त आपल्या सोयीसाठी, फॉर ओनली कन्व्हेन्सिंग, दे आर प्लेस्ड ॲट बॉटम ऑफ द पिरियोडिक टेबल. तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय काय सांगायचं आहे, these F block elements are actually placed in third group, 6th and 7th period. काय सांगितले मी, थर्ड ग्रुप, 6th and 7th period in two series. First one is lanthanoid, second one is actinoid. ह्या दोन्ही सिरीज मध्ये किती एलिमेंट असतात, 14 इच, प्रत्येकी 14. बट इफ दे आर प्लेस्ड ॲट दिस पोझिशन, दे ब्रेक द सिमेट्री ऑफ पिरियोडिक टेबल. फॉर ओनली कन्व्हेन्सिंग, दे आर प्लेस्ड ॲट बॉटम ऑफ द पिरियोडिक टेबल. इथे लक्षामध्ये. ओके. आता ही झाली पोझिशन. आपण एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे काय सांगितलं, इनर ट्रान्झिशन म्हणजे काय सांगितलं, पोझिशन सांगितली. आता मला लॅन्थॅनॉइड्स म्हणजे काय सांगायचंय. आता ऍक्च्युअली हे जे लॅन्थॅनॉइड्स आहेत, नाव ह्यांचं लॅन्थॅनम वरून ठेवलं गेलं. लॅन्थॅनॉइडचं नाव कोणावरून ठेवून गेलं, लॅन्थॅनम वरून. पण हा जो लॅन्थॅनम आहे, हा La57, हा ऍक्च्युअली डी ब्लॉकचा एलिमेंट आहे. त्याचा आणि एफ ब्लॉक एलिमेंटचा संबंध नाही. का तर लॅन्थॅनम मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन डी मध्ये ऍड होतो. तरी आपण हा लॅन्थॅनम या 14 एलिमेंट्स बरोबरती, म्हणजे फ्रॉम सेरियम एक आहे 57 टू Lu71, हे 14 एलिमेंट्स आपण म्हणतो लॅन्थॅनॉइड्स. काय म्हणतो आपण या 14 एलिमेंट्सला, लॅन्थॅनॉइड्स. कुठल्या, सेरियम पासून ते लुटेशियम पर्यंत, Ce2Lu. These 14 elements are collectively called as lanthanoids. आता ह्या 14 मध्ये हा लॅन्थॅनम येतो का, येत नाही. पण या 14चं नाव आपण देतो लॅन्थॅनम वरून. 14चं नाव आपण कोणावरून देतो, लॅन्थॅनम वरून. असं का, का तर हे 14च्या 14 लॅन्थॅनॉइडच्या प्रॉपर्टी दाखवतात.
लॅन्थॅनमच्या प्रॉपर्टी दाखवतात. हे 14च्या 14 एलिमेंट कुणाला फॉलो करतात? लॅन्थॅनमला. हे 14 एलिमेंट लॅन्थॅनम सारखं स्वतःला बिहेव करतात. काय सांगितलं मी? हे 14 एलिमेंट लॅन्थॅनमला फॉलो करतात, म्हणून आपण यांचं नाव काय ठेवलं? लॅन्थॅनाइड. आपण सिंपल सांगू शकतो, व्हॉट आर लॅन्थॅनाइड्स? The elements of for a block, the elements of for a block from Ce57 to Lu71, cerium 57 to Lu71. These elements in which last electron enters in 4f subshell, they shows closely similar properties to lanthanum are generally known as lanthanoids. परत बघा, लॅन्थॅनाइड्स हे नाव पडलं लॅन्थॅनम वरून, पण लॅन्थॅनम हा त्या लॅन्थॅनॉइड्स मध्ये येत नाही, पण त्यांच्याबरोबर ती स्टडी केला जातो. का स्टडी केला जातो? तर हा प्रॉपर्टी कोणासारख्या आहे? त्या 14 एलिमेंट सारख्या आहेत, किंवा या 14 एलिमेंटच्या प्रॉपर्टी लॅन्थॅनम सारख्या येतात, किंवा हे 14 एलिमेंट्स आणि लॅन्थॅनम एकाच ठिकाणी सापडतात आपल्याला, ते दुसरीकडे कुठेही सापडत नाहीयेत, म्हणून आपण यांना काय म्हणूया? दे आर लॅन्थॅनॉइड्स. परत रिमेंबर करतो मी, व्हॉट आर लॅन्थॅनॉइड्स? The elements from Ce57 to Lu71 in which last electron enters in 4f subshell and they shows closely similar properties to lanthanum called as lanthanoids. सिमिलर आपण ऍक्टिनॉइडची पण डेफिनेशन सांगू शकतो. आता हे जे ऍक्टिनॉइड्स आहेत ते इथं दुसरी सिरीज असते 5f सिरीज. ही स्टार्ट होते TH थोरियम 90 टू लॉरेन्सियम 103. हे थोरियम 90 पासून ते लॉरेन्सियम 103 पर्यंतचे हे टोटल एलिमेंट जर आपण बघितले, परत 14 एलिमेंट्स आहेत. हे 14 एलिमेंट ऍक्टिनमला फॉलो करतात, ऍक्टिनम सारख्या प्रॉपर्टी दाखवतात, म्हणून त्याला आपण ऍक्टिनॉइड्स म्हणतोय. परत रिमेंबर करतोय, ऍक्टिनॉइड हा त्यांच्यामध्ये येत नाही. समजते मित्रांनो? ओके, थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा, थोडंसं क्रिटिकल आहे पण समजते. ओके, थोरियम टू लॉरेन्सियम, all these elements follows actinum, means the elements in which last electron enters in 5f subshell and they shows closely similar properties to actinum called as actinoids. आता हे झालं लॅन्थॅनॉइड्स. आता याच लॅन्थॅनॉइड्सला आपण रेअर अर्थ एलिमेंट्स म्हणतो. रेअर अर्थ एलिमेंट्स म्हणतो. आता रेअर अर्थ एलिमेंट्स, रेअर या शब्दामध्येच आहे. रेअर म्हणजे काय? खूप कमी उपलब्धता. They are fairly abundant. They are fairly abundant. हे जे लॅन्थॅनॉइड्स आहेत ते फेअरली अबंडंट आहेत, मिळताना त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे? समजा ते खूप प्रमाणामध्ये जरी उपलब्ध असतील तरी त्यांचं सेपरेशन डिफिकल्ट आहे. सेपरेशन काय आहे? डिफिकल्ट आहे. त्यांचं एक्स्ट्रॅक्शन कमी होतं. हा लॅन्थॅनॉइड माहिती आहे आपल्याला, खूप मोठा आहे, खूप टन्स लॅन्थॅनॉइड्स आहेत, पण ते एक्स्ट्रॅक्टच होत नाहीत. उपयोग आहे का आपल्याला त्याच्यामध्ये? अजिबात नाहीये. म्हणजे थोडक्यात काय? दे आर फेअरली अबंडंट. ऑल्सो इफ दे प्रेझेंट इन लॉट्स ऑफ अमाऊंट बट दे डिफिकल्टी इन एक्स्ट्रॅक्शन. यांचे एक्स्ट्रॅक्शन हे डिफिकल्ट आहे, म्हणून त्यांना आपण काय म्हणूया? रेअर अर्थ एलिमेंट्स, बिकॉज दे आर फेअरली अबंडंट. पण नाउअडेज सध्याच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर यांच्यामध्ये आयन एक्सचेंज मेथड असेल किंवा अदर रिएक्शन्स मेथड चालू म्हणजे आहेत, म्हणून आपण यांचं एक्स्ट्रॅक्शन आपण करू शकतो. In this session, we detail study about F block elements, inner transition elements, positioning modern periodic table, lanthanoids, and rare earth elements. Now, in next lecture, we discuss about electronic configuration. Thank you.